श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू टिफिन सिरीज डे 2. त्यासाठी मी बनवली आहे ओट्सचा उपमा आणि स्नॅक्ससाठी देत आहे मोड आलेले मूग आणि डाळिंब. चला तर स्टार्ट करूया. त्यासाठी लागणारं साहित्य: टमाटर, शिमला मिर्च, कॅरेट आणि कांदा याला चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये ओट्स घालायचे आहेत आणि ओट्सला 5 मिनिटे छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये ऑइल ॲड करायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी ॲड करून त्यामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे. उडदाच्या डाळीने उपम्याला खमंगाई येते. त्यानंतर कढीपाला पण ॲड करायचा. आता यामध्येच कांदे टाकून घ्यायचे आहेत. अगदी आपण रवा उपमा कसा बनवतो तसाच हा ओट्स उपमा बनवायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये कॅरेट आणि शिमला मिर्च ॲड करून घेत आहे. तुम्ही हव्या त्या भाज्या यामध्ये ॲड करून घ्या, त्यामुळे उपमा अगदी हेल्दी होईल. यामध्येच आता मी टमाटर ॲड केले आहेत. त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे. टमाटर मऊ पडल्यानंतर यामध्ये हळदी ॲड करायची आणि थोडंसं लाल मिरची पावडर पण ॲड करायचं आहे. थोडं परतून घ्यायचं आहे. नंतर आपण भाजलेले ओट्स यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्या. गरम पाणीच टाकायचं आहे यामध्ये. त्यानंतर याला 5 मिनिटे वाफायला ठेवायचं आहे आणि मस्त असं परतून घ्या. यावर आता कोथिंबीर ॲड करून त्यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे. रेडी आहे आपला हेल्दी उपमा. आता दुसऱ्या बाजूस मोड आलेले मूग घेत आहे मी आणि त्यामध्ये डाळिंब ॲड करून घेत आहे. यामध्ये तुम्ही कांदा, टमाटर, ककडी ॲड करू शकता. रेडी आहेत आपले टिफिन आयटम्स. थँक्यू.